हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना आता 30 झाली म्हणजेच की अक्षय तृतीया, तेव्हा मी तुमच्याशी पापड्या ज्या आहेत त्या शेअर केल्या होत्या आणि त्यानं आता 4-5 दिवस झाले की बोर होते खायला, म्हणून म्हटलं चला काहीतरी आगळं वेगळं आपण त्याची रेसिपी बनवूया। तर इथे ना मस्त त्याला बारीक करून घेतला हाताच्या साहाय्याने आणि त्यानंतर ना काल मी मुलांना सँडविच बनवून दिले होते, रोटी सँडविच। तर त्याची ती चटणी पण शिल्लक राहिलेली होती, ती पण याच्यामध्ये ॲड केली। त्यानंतर दही, तिखट, मीठ आणि असं चाट मसाला वगैरे असेल तर तोही याच्यामध्ये टाकला तर अजूनच चांगलं, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी साधंसुधंच केलं। त्यानंतर ना त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकला जेणेकरून छान असं भेलसारखं खायला वाटेल। आणि मी तुला दाखवल्याबरोबर तो म्हणायला लागला की मम्मी हा तर पूर्ण दही समोसाच दिसत आहे। आणि तुम्हीही सांगा खरंच ते दही समोसा दिसत आहे का? थोडीशी शेव होती घरी, ती सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकली आणि खायला इतकं छान वाटत होतं ना की दुसरं नाश्ताही बनवला होता मी, भात होता शिल्लक तर त्याचा फोडणी घातलेला होता। तर त्याच्यासमोरनं जी सकाळी सकाळी चटपटीत भेल बनली होती ना ती सगळ्यांना खावशी वाटत होती। आणि चटपट कोणाला आवडत नाही, चटपटीत कुठलाही पदार्थ असू द्या, आपण काहीही बनवलं वेगळं तर ते सगळ्यांनाच आवडते आणि तीच भेल सगळ्यांनी एन्जॉय केली। आणि नंतर जो काही मी भात वगैरे फ्राय केला होता तो तसाच शिल्लक राहिला। आणि त्याच्यानंतर ना स्वयंपाकसुद्धा मला करायचं होतं, तर कारल्याची भाजी मी याच पद्धतीने नेहमी करते। कांद्यासोबतच जे कारले आहेत तसे गोल गोल कापलेले ते कांद्यासोबतच फ्राय करते, जेणेकरून त्याचा जो कडूपणा आहे तो जास्त करून निघून जातो। आणि बरेच जणांना उकळून वगैरे करतात, पण उकळून केल्यावर त्याचा जो कस आहे त्याच्यामध्ये जे जीवनसत्व आहे ते पूर्णपणे निघून जाते, म्हणून त्याच्यापेक्षा ना असं तेलामध्ये कांद्यासोबतच केलं छान त्या कारल्याला फ्राय की त्याचा कटूपणा थोडासा प्रमाणात निघून जातो। आणि त्यानंतर बरेच जणांना गूळ वगैरे वापरतात, पण मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे, कारण गूळ टाकलं की भाजीला ना वेगळाच कलर येतो असा काळपटसारखा, त्याच्यामुळे मी साखरच नेहमी वापरत असते। आणि त्यानंतर ना संध्याकाळी मी डायरेक्ट शूट घेतलेला आहे। तर आज बनवणार होती मी सीझनचा पहिला आंब्याचा रस। याच्या आधी आंबे आणले होते पण मुलांनी ना असंच कापून मागितले आणि तसेच खाल्ले आम्ही सगळ्यांनी पण, आणि मग एकच शिल्लक राहिला तर एका याचा तेवढा काही रस बनलेला नसता, म्हणून म्हटलं चला पुढच्या हप्त्यात आपण ते बनवूया। कसं आधामध्यात तेवढं काही आणणं होत नाही, पण बाजाराच्या दिवशी आंबे वगैरे जास्त करून घेऊन येतो आपण। तर आता संडेपासूनचे ते पडलेले होते आणि म्हटलं आज बनवूनच घेऊ, कारण जास्त दिवस झाले की तो आंब्याचा जो कलर आहे तोही उतरतो आणि जो खाण्याचा जो फ्लेवर असतो तोही थोडासा वेगळा वाटतो, त्याच्यामुळे फ्रेश फ्रेश केलेलं कधीही चांगलं। तर मी ना अशा पद्धतीने करते, म्हणजे आमच्या घरी याच पद्धतीने मी बघितलं आहे करताना, त्याच्यामुळे मला तीच पद्धत सोपी वाटते। बरेच जणी बघते मी की आंब्याला कट करून घेते आणि त्याच्यानंतर स्लायसेस वगैरे करते, जसं आपण व्हिडिओ वगैरे बघतो तसं, पण आमच्याकडे तसं नाही करत। जसं आपण आंबा पूर्ण असतो ना त्याला मुठीजवळ पकडायचं आणि असं गोल 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 त्याला छान असं माचवून घ्यायचं। त्यानंतर त्याचा जो रस अंदरच्या अंदर तयार होते त्यानंतर ते मुठीजवळूनच असं काढायचं, म्हणजे आता तुमच्याकडे काय म्हणते माहिती नाही, पण आपल्याला जे शब्द आहे पुराणे जुने शब्द तेच आपल्या तोंडामध्ये डायरेक्टली येत असते। तर त्याच्या जवळूनच ते काढायचं आणि डायरेक्ट एखाद्या भांड्यामध्ये ते ओतायचं आणि जेवढा रस निघेल तेवढा तो भांड्यामध्ये काढून घ्यायचा। आणि नंतर जे काही शिल्लक राहिलेले टरफलं आहे, घुईचं आहे, ते नंतर एका चमच्याच्या साहाय्याने परत काढून घ्यायचं। तर आता मी डायरेक्ट मिक्सरच्या पॉटमध्येच ते काढून घेतलं, कारण जास्त नव्हते, 2च आंब्याचं मला बनवायचं होतं। आणि थोडीशी याच्यामध्ये ना मी साखरसुद्धा ॲड केलेली आहे, कारण हा जो आंबा आहे ना खायला गोड होता। याच्यातला एक आम्ही खाल्ला होता याच्यापूर्वीच कापून, त्याच्यामुळे अंदाज मला चांगला माहिती होता की याच्यामध्ये जास्त साखर लागेल की कमी लागेल। त्यानंतर बघू शकता टरफलांचं सगळं जो काही गर आहे तो मी काढून घेतला आणि राहिलेले जे टरफलं वगैरे असते असं मीठ टाकून त्याला पाण्यातून चोळून घेते आणि नंतर त्याचंही पाणी मी वापरते रसामध्ये, कारण थोडंसं मीठ पण आपल्याला रसामध्ये पाहिजेच असते। तर आता ही पूर्वीची पद्धत आहे, आई वगैरे बनवायची, आत्या वगैरे बनवायची, तर तेच बघून आता तीच आम्हाला सवय झालेली आहे की अशाच पद्धतीने रस बनवायचा। बाकी मी रेसिपी तर बघितलं, पण आपण ज्या गोष्टी करून असतो ना त्याच आपल्याला सोपी जाते आणि त्याच पद्धतीने केलं की आपल्यालाही मनाला थोडीशी शांती भेटते। नाहीतर नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हटलं तर ते नवीन तर चांगलंच असते, पण ट्राय करण्याच्या नादातनं बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी ते चुकून जाते आणि तो जो पदार्थ आहे तो कधी कधी फसतो। पण रस वगैरे काही फसण्यासारखा नाही आहे, कसाही केला तरी त्याचा ज्यूस हा होणारच होता। तरी पण मला तीच पद्धत सोपी वाटते, त्याच्यामुळे मी त्याच पद्धतीने केला। आणि त्यानंतर ना
रस म्हटल्यावर कुरड्या पापड तर येते, सोबत भजे वगैरे पण असते, पण हे नको बोलले कारण तेवढी काही भूक नव्हती. आणि आंब्याच्या रसासोबत सरगुंडे आमच्याकडे असते, पण आता मी इथे काही बनवू शकली नाही कारण एवढंच उन्हाळी वाळवण करून खूप असं तुम्हाला दिसतच असेल की इतकं ते काळपटल्यासारखं चेहरा, मान, सगळं हात पाय सगळं टॅनिंग झालेलं आहे. आता ते जाऊन नाही राहिलं आणि आपण कसं पार्लरमध्ये वगैरे जात नाही, त्याच्यामुळे ते हळूहळू जाईलच. रोज काहीतरी करत असते मी ते टॅनिंग वगैरे निघून जायसाठी, पण आवड होती करायची आणि नेहमीच मी करते. पण उन्हाळा म्हटलं की मग ते असं शरीर दिसायला लागलं ना की कसं तरी पण वाटते. पण असो, लेकरं आवडीने खात आहे छान पापड वगैरे, त्याच्यातच मलाही समाधान वाटते की नाही केलं तर कोणीतरी खाते आणि आपण सुद्धा खातो, कारण विकतचं घेऊन खाण्यामध्ये तेवढी मजाच नसते. तर इथे ना मी शेवळ्या उकळून घेतल्या कारण सरगुंडे नव्हते. आमच्या विदर्भामध्ये ना सरगुंडे असते, जे सरं असतात ना, जसं झाडणी वगैरे असते त्याच्यावर ते गुंडाळले जाते कणकीचे. तर कधीतरी गावाला गेली आणि कोणी बनवत असेल तर मी दाखवेल तुम्हाला कसे असते ते. पण जे कोणी विदर्भातून असेल किंवा आसपासच्या जवळपासच्या असेल त्यांना बऱ्यापैकी माहीतही असेल की सरगुंडे कसे असते ते. तर सकाळचं ना वरण बाकी होतं, त्यालाच मग या कढईमध्ये मी फोडणी दिलं कारण तेलाची कढई होती त्याच्यामुळे. आणि नंतर मग परत त्याच भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून ठेवलं. तिकडे शेवळ्या, पापड आणि रस माझा झालेला होता. सकाळचा वरण भात शिल्लक होता, तर त्या वरणालाच मी तडका दिला आणि तेच आज आमचं जेवण होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आज सकाळचं हे रुटीन आहे. सकाळी उठल्या तर इतकं रुटीन शूट करणंच होत नाही आहे की झाडू मारायचा, अंगणामध्ये पाणी टाकायचं. तसं सुरुवातीपासून मी व्हिडिओ सुरू केला ना तर मला खरंच खूप ते चांगलं वाटते की नाही, पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केल्यासारखं होते. पण असं अधामधातून जर शूट करायला घेतलं ना तर ते लिंकच लागत नाही, अजिबात समजतच नाही की कोणता पार्ट दाखवायचा आणि कोणतं ठेवायचं. पण म्हटलं व्हिडिओ कालचाही छोटा आहे आणि आजही काहीच नाही आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला की आज जे काही आहे ते आपण शूट करू आणि तुमच्याशी शेअर करू. तर इथे आता भेंडी पण मी वेळेवरच कट केली बघा. वेळेनुसार आपल्या गरजा बदलतात. जसं स्मितूची स्कूल आता सुट्ट्या लागलेल्या आहे, त्याच्यामुळे ना रात्री करून ठेवण्याचं तेवढं जे असते ना आपलं की नाही धडपड, की सकाळी स्कूल आहे, वेळ होणार, या त्या गोष्टी करून पाहिजे. इथे डब्यांमध्ये वगैरे जे काही मसाले वगैरे संपलेले आहे ना त्यासुद्धा गोष्टी मी रात्रीच करून ठेवायची जेव्हा स्कूल असते. पण आता कसं निवांत आहे सगळं आणि हे ड्युटीवर जातात तर यांचं टिफिन नसते, त्याच्यामुळे कसं वेळेनुसार आपल्या गरजा बदलतात म्हणतो ना, तसं ते आहे माझं की आता तेवढं काही काम नाही आहे. सकाळी सगळं निवांत आहे, त्याच्यामुळे भेंडी पण मी वेळेवरच कट केली आणि डब्यांमध्ये मसालेसुद्धा वेळेवरच भरलेले आहे. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल, कारण आपल्यालाही तेवढा निवांतपणा पाहिजे की नाही. मुलांना सुट्ट्या आहे तर आपणही थोडंसं रिलॅक्स राहू दे, कारण मुलं दिवसभर इतके त्रास देते ना, उशिरा झोपून उठायचं आणि दिवसभर अजिबात झोपायचं नाही असं तरी असतेच मुलांचं. तरीही ऋतू वगैरे झोपतो, स्मितू अजिबात झोपत नाही आमच्या घरी. तर इथे सिंपल अशी भेंडीची भाजी मी बनवत आहे आणि बऱ्याचदा भेंडीची भाजी मी शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे रेसिपी इथे काही शेअर केली नाही तुमच्यासोबत. म्हणजे शेअर केली पण काय काय त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे काही तर मला सांगितलं नाही, तसंही दिसलंच असेल. आणि माझ्या भाज्या करण्याच्या पद्धती जवळजवळ सगळ्या सारख्याच आहे. सगळ्या म्हणजे कुठल्या भाजीमध्ये कांदा असते, कुठल्या भाजीमध्ये टमाटर, ह्या त्या गोष्टी आपल्याला तर माहीतच आहे. पण फोडणी देण्याची पद्धत जी आहे ती माझी सेमच आहे. आणि बसल्या बसल्या छान मस्त कणिक भिजवायची होती म्हणून जशी पाहिजे तशी मी घेऊन घेतली. आणि नंतर लक्षात आलं की फ्रीजमध्ये पण थोडीशी कणिक होती म्हणून ते जास्तच झाली भिजवण्यामध्ये, पण याच्यातली आता शिल्लक राहील तर ती परत फ्रीजमध्ये जाईल असं होईल. तर ते आता भाजी फोडणी देऊन टाकलेली आहे आणि एका साईडला माझा कुकरही आहे ठेवलेला वरण भाताचा, कारण वरण भात हा लागतो मोकळ्या भाज्या असल्या की. आणि आता पटापट पोळ्या करून मग स्वयंपाक इथे संपला, कारण स्वयंपाक उन्हाळा म्हटला आणि स्वयंपाक जर म्हटलं ना जरी थोडासा जरी करायचा असेल पण भांडे ते पडतात आणि ओटा तो खराब होतोच. तर इतकं असं बेकार वाटते की कधीतरी आपल्याला स्वयंपाकाला सुट्टी मिळेल का असं वाटत असते माझ्या तरी मनाला. पण ते सकाळ संध्याकाळ आपल्याला करावंच लागते. थोडक्या प्रमाणात केलं आणि जास्तही केलं तरी ते आपल्याला किचनमध्ये चूल आणि मूल म्हणते ना बाईच्या जातीला सुटत नाही, तसा हा प्रकार आहे आपला की काहीही होऊ द्या आपल्याला ते किचनमध्ये जावंच लागते. बाकीचं एक दुसरं काम कोणीही घरातलं सांगितलं ते करून घेईल, पण स्वयंपाक कोणीच करायला बघत नाही, तो आपल्यालाच करावा लागतो. तर इथे पोळ्यासुद्धा मी करून घेत आहे. बऱ्याच जणींना माझ्या ज्या गोड ताई आहेत त्या माझ्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाटही बघत असते
आणि कसं होतं आहे ना, माझ्यासोबत 2-3 दिवस लिंक लागते आणि परत मग मीच थोडीशी डाऊन होऊन जाते, म्हणजे की व्हिडिओ येणंच तुमच्यासोबत बंद होते. तर माहिती नाही कधी माझ्याकडून रेग्युलर होईल, त्याबद्दल खरंच मी माफी मागते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.